ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आम्ही सरस्वती पुत्र म्हणवतो. विद्या, कला, अध्यात्म इत्यादी क्षेत्रात निपुण. तान बहादूर नसू कदाचित, पण कान बहादूर नक्कीच आहोत. आणि अशाच कलाप्रेमी सारस्वतांनी एकत्र येऊन जेव्हा ही कर्नाटक सोसायटी कॉलनी बांधायला घेतली, तेव्हा सर्वात आधी जसं एखाद्या शुभ कार्यात श्रीफळ वाढवतो, तसं आमच्या उत्साही वाडवडील मंडळींनी तळमजल्यावरील 2 वन रूम किचन घरं घेतली आणि ती दोन्ही जोडून 1954 साली माटुंगा मित्रमंडळ हा हॉल बनवला. त्याच्या मेंटेनन्ससाठी शुभ कार्यांना हॉल भाड्याने दिलं. वर्षभर नाटक, संगीत, नृत्य इत्यादी कार्यक्रम होऊ लागले. वर्षाचे 2 मोठे इव्हेंट्स म्हणजे श्री गणपती उत्सव आणि फनफेअर. गणपती अगदी सारस्वत पद्धतीने व्हायचा. म्हणजे रोज 2 वेळ पूजा भटजी येऊन करायचे. सोहळ्यावर स्वयंपाक होऊन नैवेद्य व्हायचा, आरती, मग एक दिवस गणहोम करायचो, एक दिवस रंगपूजा करायचो आणि मग भंडारा. जोडीला विविध रंगी कार्यक्रम, मुख्यत्वे नाटकं, एक महिलांचं आणि एक मिक्स, नृत्य, फॅन्सी ड्रेस, मग गीत रामायण वगैरे वगैरे. बी बिल्डिंगच्या खाली लायब्ररी होती, तिथं आम्ही गणपती ठेवायचो आणि त्याच्या बाहेरच्या पटांगणात स्टेज बांधायचो. गणपती हा पावसाळ्यात येतो आणि स्टेजवर वायरिंग फिटिंग्स असतात, इलेक्ट्रिसिटी फिटिंग्स असतात, शॉक लागायला नको म्हणून, आणि नाटकात खंड पडायला नको म्हणून आम्ही स्टेज फक्त ताडपत्रीने कवर करून घ्यायचो. कारण तेवढीच आपली हे होती, काय, वी कुड अफोर्ड ओनली दॅट मच, नॉट मच, ओनली दॅट मच. जे आपल्याकडे आहे त्याच्यात आपण छानपैकी करायचं सगळं. आणि बाहेर उघड्यावर श्रोते, प्रेक्षक उभे राहून 3-3 तासाची नाटकं बघायचे, फॅन्सी ड्रेस बघायचे, नृत्य बघायचे, कधीच चुकवायचे नाहीत. आणि येताना आपली छत्री नक्कीच घेऊन यायचे. पाऊस आला की छत्री उघडून छत्रीच्या खाली उभं राहून ते बघायचे, घरी नाही जायचे बरं. तर असं मग आम्हाला कर्नाटक संघ हॉल मिळायला लागला. आमच्या वाडवडील मंडळींनी आम्हाला तिथे रिक्वेस्ट करून आम्हाला 2 दिवस हॉल मिळेल अशी व्यवस्था झाली. मग आम्ही एक दिवस नाटक करू, 3 अंकी नाटकं, एक अंकी नाटक वगैरे आणि एकांकिका, आणि एक दिवस फॅन्सी ड्रेस वगैरे त्यांच्या खालच्या छोट्या हॉलमध्ये फॅन्सी ड्रेस वगैरे करू. असं करून आणि मग तो कर्नाटक संघ हॉल पण गेला, अंडर कन्स्ट्रक्शन. पण म्हणून आमचा उत्साह काही कमी झाला नाही बरं. आम्ही आता या प्लॅटफॉर्मवर, म्हणजे सोसायटीच्या समोर जे त्रिकोणाकार प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही जसं जमेल तसं, पण प्रत्येक कार्यक्रमाची छोटी छोटी झलक करतो. या सर्वामुळे आमच्या मुलांना खूप फायदा झाला. एक म्हणजे गणपतीचं काम म्हणजे काही साधंसुधं नसतं हो. धावपळ असते, सामान व्हायचं असतो, फुलं आणायचे असतात, किती कामं असतात. ती सगळी ही मुलं करायला लागली. बेंचीस उचलून आणायचे. हे सगळं करून करून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण झाला. कॉन्फिडन्स कशाचा? अगदी धीराने पुढे जायचा, सगळीकडे सर्वात भाग घ्यायचा, लोकांना फेस करायचा. ह्याच तर वस्तू असतात ना आपल्याला पुढे लागतात. त्याचा पाया माटुंगा मित्रमंडळाने घातला आहे. आमच्या कॉलनीतली मुलं अगदी धडाडीची आहेत, खूप छान उंचावर पोचलेली आहेत. का? ह्या गणेशोत्सवात काम करून त्यांना सलोख्याचे व्यवहार कसे करायचे हे कळलं. हा सगळा फायदा
सिर्फ आणि सिर्फ मनोरंजनातून मित्रमंडळाने केलं. या मित्रमंडळाला माझा मानाचा मुजरा. आजच्या आपल्या फनफेअरचा आनंद द्विगुणित करायला आपल्याकडे आले आहेत श्रीयुत संजय मोने आणि त्यांची सहचरिणी सौभाग्यवती सुकन्या कुलकर्णी मोने. आमच्या विनंतीला मान देऊन आले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करते. त्यांचा साधेपणा काय सांगावा. अहो, सांगावं तेवढं कमीच. आमंत्रण स्वीकारताना त्यांनी काय म्हटलं असेल? एनी गेसेस? तुम्हाला कळणारच नाही. ते म्हणाले, हे पहा, आपण तर शेजारीच राहतो, त्यामुळे गाडी पाठवायची मुळीच गरज नाही. आम्ही मस्तपैकी चालत येऊ. म्हणूनच आज मी तुम्हाला त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल काही सांगणार नाही. ते तर तुम्हाला विकिपीडिया पे सांगेल. मी जे सांगणार आहे ते अगदी अमूल्य आहे. हम सब के लिए एक मिसाल है. संजय आणि सुकन्या जे मराठी रंगभूमी, मराठी हिंदी चित्रपटसृष्टी, लेखन, फिल्म मेकिंग, ॲक्टिंग इत्यादी 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 क्षेत्रात अत्यंत उंचावर आहेत. प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर असूनही त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत. नवरा बायको एकाच क्षेत्रात, तेही नाट्य सिने क्षेत्रात. म्हणजे किती बिझी शेड्यूल्स. तरीही जशी गरज पडेल तशी करिअर ॲडजस्टमेंट, तसं टाईम मॅनेजमेंट केलं. मुख्य म्हणजे पत्नी जेव्हा कामासाठी बाहेर असायची तेव्हा पती घर आणि मुलीला सांभाळायचा. त्यांची एकुलती एक लेक जुलिया, हिला कुठल्याही परिस्थितीत उत्तम संस्कार द्यायचे आहेत, हाच तर त्यांचा मुख्य एजेंडा होता आणि त्यांनी तो उत्तम रीतीने पार पाडला. जुलियाला खूप छान सांभाळलं, चांगले संस्कार दिले. अहो, संस्कार द्यायचे म्हणजे काय असतं हो? ती काय एखादी वस्तू असते का की जी बाजारात गेली, खरेदी केली आणि आणली? नाही हो, नाही. संस्कार म्हणजे समकारयती संस्कार. ते दुकानात मिळत नाही बरं. ते आपल्या आईबाबांच्या वागण्यातून, त्यांच्या विचार पद्धतीतून, त्यांच्या संगतीतून मिळतात. आणि संजय सुकन्यांनी मुलीच्या संगोपनाला प्राधान्य दिलं. त्यासाठी आपल्या संधींवर पाणी सोडलं. आपल्या संसाराचा अभिमान पिक्चर होऊ दिला नाही. बाहेरच्या जगात यशाचा झेंडा फडकवलाच, परंतु त्याचबरोबर आपल्या घरट्यावरची नजर त्यांनी कधीही हटू दिली नाही. जयश्री गडकर, बाळ धुळी, सीमा रमेश देव, अलका कुबल आणि तिचे पती अशी सिनेनाट्य विश्वातील आदर्श जोडपी मानली जातात. संजय सुकन्याही आता त्याच श्रेणीत फिट्ट बसतात. घार हिंडते आकाशी, परी लक्ष पिलावरी. अशा या सुकन्या संजयला खूप खूप आशीर्वाद. असेच रहा आणि आजच्या आमच्या या जत्रेत सहभागी व्हा.